माजी मॅनेजरकडूनच बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईतील दादरमध्ये समोर आली आहे। बँकेच्या तिजोरीतून तब्बल 122 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय। हितेश प्रवीणचंद मेहता असं या आरोपीचं नाव आहे। हितेश मेहताची आरबीआयनं चौकशी केली आहे। कोविड काळापासून पैसे काढत असल्याची कबुली मेहतानं आरबीआयच्या अधिकाऱ्यांसमोर दिली आहे। बँकेतून काढलेले पैसे मित्र आणि जवळच्या व्यक्तींना वाटल्याची कबुली मेहतानं दिली आहे। मेहता विरोधात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे सध्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देबर्षी घोष यांनी मुंबई पोलीसकडे त्यांच्याच बँकेचे जनरल मॅनेजर अकाउंट्स हितेश मेहता यांच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे। या तक्रारीमध्ये हितेश मेहता यांनी बँकेचे 122 कोटी रुपये हे याचा अपहार केलेला आहे अशा प्रकारची तक्रार केली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने मुंबईच्या दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केलेला असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेत पुढे चालू आहे। दरम्यान या न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे। बाळांचा पण प्रश्न असतो, लग्न कार्याचा, त्याच्यामुळे माणसाला टेन्शन होतो ना। आता आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? बँका बंद होणार नाहीये बोलतायत सगळे, पण आता आम्हाला तर असं वाटतं की बँक बंद होणार नाही, पण झाली तर आमच्या लोकांचे काय हाल होतील। आम्ही घर कामं करणारे लोक आहेत, आम्ही एक एक रुपया आम्ही जपून ठेवलाय का तर मुलांच्या शिक्षणासाठी। मिस्टर नाहीये, मला मुलगा पण नाहीये, मुलीच्या जीवावर मी जगते आणि मुलगीचा सगळा पैसा इथे आलाय बँकेत आणि आम्हाला एक खायला पैसा नाही आणि घर गावी आमचं घर मोडलं आणि घरासाठी माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले ते ह्याच्यात आणून ठेवले। काय करायचं मला काहीच आम्हाला ह्यांनी पैसे द्यावे एवढीच आम्ही विनंती करतोय।